कसं आहे की दक्षिण नागपूरची जागा मागितली आहे, नागपुरात ते आले होते, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु लोकसभेची निवडणूक झाली, याच्या आधीच्या विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकांमध्ये मिळालेलं मताधिक्य आणि आतापर्यंतच्या ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या मतदारसंघामध्ये कोणाची टक्कर झाली, काँग्रेस भाजपाचीच झाली. म्हणून नैसर्गिकरित्या तर काँग्रेसचा तिथे क्लेम आहे. मागच्या वेळेस 4,000 ती सीट आमची पडली होती आणि म्हणून मला असं वाटतं की ती सीट पुन्हा काँग्रेसला मिळेल. परंतु आता काँग्रेसला मिळेल म्हणून काही राऊत साहेबांनी क्लेम करावा असं नाही आहे. ते 6ही जागांवर करू शकतात. हायकमांडने जर 6ही जागा त्यांना दिल्या तर आम्हाला महाविकास आघाडीचं काम करणं भाग आहे. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहे. जर 6ही जागा आमच्या देऊन दिल्या तरी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी समोर येऊ. परंतु नैसर्गिकरित्या जेव्हा समोर चर्चा होईल तर नागपुरात कोणत्या विचारधारेचे लोक आहे, कोणत्या विचारधारेच्या मतांची टक्कर होते इथे, आणि हे सगळं पाहता मला वाटते की 6च्या जागा हायकमांड या काँग्रेस पक्षासाठीच सोडेल. यासोबतच वाटते की नागपूर ग्रामीणच्या बाबतीत मी काही जास्ती बोलत नाही. त्यातलं काय ठरलं आहे, मी नागपूर शहराचा अध्यक्ष आहे. शहरातल्या 6 जागांबाबत बोलण्याचा माझा अधिकार आहे. 6 जागांबाबत आम्हाला काय वाटते नागपुरातील नेते मंडळीला हे आम्ही हायकमांडला कळवलेलं आहे.